लक्ष्मीच्या पावलांनी या मालिकेच्या येणाऱ्या भागामध्ये एक जबरदस्त ट्विस्ट आपण आता पाहणार आहोत। अखेर आता नीच राहुलला त्याच्या गुन्ह्यांची शिक्षा देत अद्वैतने धक्के मारून घरातून हाकलून लावलेलं असतं। त्याचमुळे रोहिणी आणि राहुल अद्वैतवरती जाम भडकलेले असतात व अद्वैतच्या विरोधात आता ते खूप मोठं कारस्थान रचणार असतात। तर त्याचनंतर आता अद्वैतला स्वतःच्या चुकीची जाणीव झाल्यानंतर अद्वैत स्वतः आता कलाला घेऊन खरे कुटुंबियाकडे जात स्वतः हात जोडून चांदेकर परिवाराकडून व त्याच्याकडून त्यांची माफी मागणार असतो। तर चांदेकरांच्या घरामध्ये घडलेल्या खूप मोठ्या तमाशानंतर चांदेकरांच्या पेढीवरती व बिझनेसवरतीच खूप मोठा त्याचा परिणाम होणार असतो व आता बुडणारा बिझनेस स्वतः कला अद्वैतची साथ देत तो बिझनेस वाचवणार असते। तर राहुल आणि रोहिणी मिळून आता कोणतं कारस्थान रचून अद्वैतला त्रास देण्याचा प्रयत्न करणार व त्यानंतर अद्वैत खरेंच्या घरी जाऊन जेव्हा त्यांची माफी मागणार त्याचवेळी कला तिथेच आता अद्वैतच्या त्या गोड स्वभावाच्या प्रेमामध्ये पडणार असते। तर इकडे आता राहुलचा कपटी चेहरा सर्वांसमोर आणल्यानंतर कलाला असं वाटतं की आपण तर आपलं चॅलेंज पूर्ण केलं आहे। त्याचमुळे कला आता स्वतःचं सर्व काही सामान पॅक करते आणि खरेंकडे जाण्यासाठी निघालेली असते। तेव्हा आबा अद्वैत कलाची समजूत काढत असतात। तर आबा म्हणतात की तू कुठे जात आहे? तेव्हा कला सांगते की अद्वैतसोबत मी एक चॅलेंज लावलं होतं आणि आता ते चॅलेंज पूर्ण झालं आहे आणि अद्वैतला मी हेही सांगितलं होतं की ज्या दिवशी राहुलचा खरा चेहरा मी चांदेकरांसमोर आणेल त्याच दिवशी मी या घरातून निघून जाईन आणि आता ते चॅलेंज पूर्ण करण्याची वेळ आली आहे। त्यावरती अद्वैत म्हणतो की तुला इथून कुठेही जायची गरज नाही आहे, कारण तू खोटारडी नाही आहेस, तुमचं कुटुंब खोटारडं नाही आहे, तुम्ही आमची फसवणूक केलेली नाही आहे, हे सर्व काही तू सिद्ध करून दाखवलं आहेस, त्यामुळे तू इथे राहू शकतेस, तुला इथून कुठेही जायची खरंच गरज नाही आहे। तर तिथे कला म्हणते मिस्टर अद्वैत चांदेकर, तुझ्या हे तरी आता लक्षात आलं असेल की माझ्या कुटुंबाने तुला धोका दिलेला नव्हता आणि तरीसुद्धा तू माझ्या कुटुंबाला खूप टॉर्चर केलंस, त्यांना त्रास दिला, माझ्या कुटुंबाची बदनामी केलीस। त्यावरती अद्वैत आता शांतपणे मान खाली घालून उभा असतो। त्यावरती कला आबांना म्हणते की आबा, मला असं वाटतं की तुमच्या मुलाचा अजूनही या गोष्टीवरती विश्वास बसत नाही आहे की मी चांदेकरांची सून होण्यालायक आहे। कलाच्या त्या वाक्यावरती अद्वैत चिडतो आणि म्हणायला लागतो, तू माझी पत्नी आणि चांदेकर घराण्याची सून आहेस आणि तुझ्यासोबत मी लग्न केलं आहे, आबांच्या सांगण्यावरून का असेना परंतु आपलं लग्न झालं आहे आणि आत्ता तू माझी जबाबदारी आहेस, त्यामुळे तू इथून कुठेही नाही जाऊ शकत। त्यावरती कलासुद्धा चिडलेली असते आणि कला म्हणते मग याच जबाबदारीतून मी आता तुला मोकळं करते आहे ना, मग मला जाऊ दे, असं म्हणत कला तिथून निघून चाललेली असते। त्याचवेळी अद्वैत तिचा हात पकडतो आणि तिला म्हणायला लागतो की अद्वैत चांदेकर त्याच्या जबाबदारी सोडून पळपुटा कधीही नाही बनत। तेव्हा कला म्हणते की मी तर आता तुला दिलेले चॅलेंज पूर्ण करून इथून निघून जात आहे ना, मग तुझी अडचण काय आहे? त्यावरती अद्वैत म्हणतो तुला माझी किंवा मला तुझी अडचण नाही आहे, तर खरी अडचण आपल्या कुटुंबियांची आहे। जर तू इथून निघून गेलीस तर बाकीचे सर्व समाजातील लोक तुझ्या आणि माझ्या घरातील लोकांना खूप घालून पाडून बोलतील, त्यांना टोमणे मारून त्यांची बदनामी करतील आणि त्यातून मीडियासुद्धा खूप सारे प्रश्न विचारून हैराण करून सोडेल, मी त्यांना काय उत्तर देणार आहे? असं अद्वैतच्या बोलण्यावरती कला म्हणते की मला ते काही माहीत नाही, तुझा हाच अजूनही गैरसमज आहे की मी चांदेकरांची सून होण्याचा लायक नाही, मग मी ते का आणि कशासाठी थांबायचं आहे, मी इथून कायमची निघून जाते। तर कला अद्वैतला म्हणते राहिला प्रश्न मीडियावाल्यांचा, तर ते तू बघून घे, कारण माझ्या कुटुंबाला वाचवण्यासाठी त्यांची ढाल बनून मी उभं राहू शकते। असं म्हणत कला जात असतानाच अद्वैत आता तिची बॅग पकडतो आणि कलाला म्हणायला लागतो की मी तुला इथून कुठेही जाऊ देणार नाही, हवं तर हा माझा हुकूम आहे असंच समजतो। तेव्हा आबा आता स्वतःहून कलाची समजूत काढतात। तेव्हा आता कलाच्या नजरेसमोर तिच्या आईवडिलांचा चेहरा यायला लागतो। तर कला आबांना म्हणते की आजोबा, मी इथून कुठेही नाही जाणार आहे, परंतु आत्ता खरी गरज माझी माझ्या कुटुंबाला आहे, त्यामुळे प्लीज मी आत्ता जाऊ शकते का? त्यावरती अद्वैत म्हणतो तू एकटे नाही, आपण दोघे जाणार आहोत। असं म्हणत आता ते दोघेही खरेंच्या घरी जायला निघतात। तर कला आणि अद्वैत आता खरेंच्या घरी जात असतानाच गाडीमध्ये कला आधीचीच अद्वैतवरती खूप चिडलेली असते आणि ती अद्वैतला म्हणायला लागते की तू फक्त आजोबांसमोर एक चांगला नातू
आणि एक चांगला नवरा बनून वागण्याचं नाटक करतोस, परंतु तुझा खरा चेहरा हा मलाच माहिती आहे. त्यावरती अद्वैत म्हणतो की आता तिथपर्यंत जाईपर्यंत तू तुझं तोंड नाही का बंद ठेवू शकत. त्यावरती कला अद्वैतला म्हणते, तू काय मला आता स्वतःचा दुश्मन समजतोयस का. तेव्हा अद्वैत म्हणतो की जिथे माझा भाऊच गद्दार निघाला तिथे मी बाकीच्यांवरती काय विश्वास ठेवणार आहे. आणि बरंच झालं राहुलचा खरा चेहरा माझ्या समोर आला, कारण माझ्या चांगल्या वाईटाचा विचार कोण आणि कसं करतं हे तरी माझ्यात लक्षात राहील. तर तिकडे आता खरेंच्या घरी घरातील सर्वच जण नयनावरती खूपच भडकलेले असतात. तर संगीता म्हणत असते की तुझ्यामुळे पहिल्यांदा सुद्धा आमच्या सर्वांची बदनामी झाली आणि आत्तासुद्धा तुझ्यामुळेच लोक आम्हाला आता घालून पाडून सुद्धा बोलत आहे. नक्की तुझ्या मनात आहे तरी काय ते तरी सांगा आम्हाला. तेव्हा नयना म्हणत असते की मला हे लग्न अजिबात करायचंच नाही आहे. खरं तर माझं राहुलवरती प्रेम आहे. त्यावरती आता संगीता चिडते आणि नयनावर हात उचलणार इतकेतच तिथे अद्वैत आणि कला आलेले असतात. तर अद्वैत आता संगीताला थांबवतो. तर अद्वैत आता सर्वांना सांगायला लागतो की नयना आज आमच्या घरी आली ते चांगलंच झालं एका अर्थाने, कारण राहुलचा खरा चेहरा आमच्या समोर तरी आला. तेव्हा आता संगीता आणि दिनकर कलाला विचारतात की नक्की काय झालं होतं. तर कला तिथे संगीताला सांगते की नयना ताईला लग्नातून पळून घेणारा दुसरा तिसरा कोणी नसून अद्वैतचा भाऊ राहुलच होता आणि नयनाताईच त्याच्या बाळाची आई होणार आहे. तेव्हा आता संगीता नयनाला चापट मारते. तेव्हा संगीता सर्वांसमोर नयनीवरती खूपच भडकलेली असते आणि तिला म्हणायला लागते की का माझ्या कलाच्या आयुष्यावरती उठली आहेस तू. तुझी दिलेली शिक्षा ते अजूनही चांदेकरांच्या जाऊन भोगते आहे ना. मग तू हे सर्व काही सत्य आम्हाला आधीच का नाही सांगितलं. का आमच्याशी खोटं बोललीस. इतके दिवस सर्व सत्य आमच्यापासून का लपवत राहिलीस. मला आत्ताच्या आत्ता या सगळ्याचं उत्तर हवं आहे नयने. तेव्हा आता अद्वैत म्हणायला लागतो की सत्य लपवून कोणतंही नातं जोडता किंवा तोडता नाही येत. तेव्हा आता संगीता अद्वैतची माफी मागत असते. तर अद्वैत म्हणतो की मुळात तुम्ही हीच खूप मोठी चूक केली आहे की तुम्ही आमच्या कुटुंबियासोबत सोयरीक जुळवलीस. परंतु आता या घडलेल्या एका घटनेने आमच्या लक्षात हे तरी आले आहे की तुम्ही आम्हाला कोणताही आणि कसलाही धोका दिलेलाच नाही. आम्हाला पूर्वी असं वाटायचं की तुम्ही श्रीमंत होण्यासाठी किंवा पैसा आमचा लुबाडण्यासाठी हा रचलेला एक खूप मोठा खेळ आहे, परंतु यामध्ये तुमची कसलीही चूक नाही हे आता समजलं आहे आम्हाला. परंतु खरी चूक माझा छोटा भाऊ राहुलची होती हे आता कलाने प्रूफही करून दाखवलं आहे. त्यामुळे अद्वैत आता सर्वांसमोर चक्क हात जोडून खरे कुटुंबियाची माफी मागायला लागतो आणि अद्वैतला पाहून कला चकितच होते. तर अद्वैत हात जोडून संगीता आणि दिनकर पुढे उभा असतो आणि म्हणायला लागतो, आजपर्यंत माझ्या कुटुंबाने आणि मी सुद्धा तुमच्या मुलींची व तुमची पदोपदी अपमानच करत आलो होतो. सतत आम्ही तुम्हालाच घालून पाडून बोललो आणि तुम्हीच कसे चुकीचे आहात हे दाखवत राहिलो, परंतु आता आम्हाला सर्व काही सत्य समजलं आहे. हे बघा, आमच्या कुटुंबाची खरंच खूप मोठी चूक झाली आहे. आम्ही तुम्हाला ओळखण्यामध्ये चुकलो, त्यामुळे मी आणि माझ्या कुटुंबियाच्या वतीने तुमची माफी मागतो, असं म्हणत अद्वैत आता खरे कुटुंबियांची माफी मागायला लागलेला असतो. तर कला चकित होऊन अद्वैतकडे पाहतच राहते. तर तिकडे आता राहुल कला आणि अद्वैतवरती खूपच भडकलेला असतो. तर अद्वैतने आता राहुलला सर्वांसमोर खूप मारलेलं सुद्धा असते आणि त्याची इज्जतही काढलेली असते. त्यामुळे अद्वैतवरती राहुल खूपच भडकलेला असतो आणि स्वतःची तो म्हणत असतो की राहुल स्वतःलाच बोलतो की अद्वैत आणि कला तुम्हाला तर मी सोडणारच नाही. इतक्यातच तिथे रोहिणी आलेली असते आणि रोहिणी आल्या आता राहुलवरती चिडते आणि त्याला चपटा मारायला लागलेली असते. तेव्हा आता राहुल म्हणतो, मॉम अगं तू तरी आता नको ना मारू मला. त्यावरती रोहिणी म्हणते, तुला आता मारू नाही तर तुझी आरती ओवाळू का. मी तुला जितका हुशार समजत होते ना त्यापेक्षा कितीतरी पटीने मूर्ख निघालास तू. तर रोहिणी चिडूनच राहुलला म्हणते, तुला काय अख्ख्या जगामध्ये प्रेम करण्यासाठी ती मिडल क्लास नयनाच भेटली होती का. तेव्हा राहुल म्हणतो की त्या नयनासारख्या मुलीवरती प्रेम कोण करतंय. खरं तर ती मुलगी अद्वैतला खूपच आवडली होती आणि तुला तर माहिती आहे अद्वैतची लहानपणापासून प्रत्येक आवडती गोष्ट मी हिसकावून घेतली आहे आणि तीच गोष्ट हिसकावून घेण्याचा मी फक्त एक प्रयत्न केला, परंतु तो प्रयत्न असा फसेल असं मला नव्हतं वाटलं. तर रोहिणी म्हणते की मी तुझ्यासाठी खूप साऱ्या प्लॅनिंग्स बनवल्या होत्या आणि त्या सर्व काही आता धुळीला मिळालेल्या आहेत.
तू स्वतःहून स्वतःच्या पायावरती कुऱ्हाड मारून घेतली आहेस. खरोखर अद्वैत खूपच चांगला मुलगा आहे, परंतु आता तुला काही करून चांदेकरांच्या घरात आणि अद्वैतच्या मनात परत एकदा एंट्री करायला पाहिजे. तर रोहिणी राहुलला म्हणते, हे बघ, मी तुझ्यापुढे आता हात जोडते. आता कोणतंही चुकीचं पाऊल उचलून चांदेकरांच्या मनात थोडीशी जरी इज्जत तुझ्या बाबतीत राहिली असेल ना, तर ती घालवू नकोस. नाहीतर आपल्या पुढील मार्गामध्ये खूप अडथळे निर्माण होतील. तर खरेंच्या घरी आता कला आणि दिनकर बोलत असतात, तेव्हा दिनकर कलाला म्हणत असतो की तू खूप मोठं धाडस केलं आहेस कले. म्हणजे राहुलचं सत्य सर्वांसमोर आणताना तुला भीती नाही का वाटली? तर कला म्हणायला लागते की हे सगळं शक्य झालं आहे ते फक्त आणि फक्त अद्वैतमुळे. अद्वैतने माझी पदोपदी साथ दिली आणि माझ्यावरती खूप विश्वास ठेवला. परंतु मला एक कळत नाही आहे बाबा की तो राहुल अद्वैतच्या घरातीलच व्यक्ती आहे आणि तरीसुद्धा अद्वैतने फक्त आणि फक्त सत्याची साथ दिली, माझ्यावरती विश्वास ठेवला आणि त्या राहुलसारख्या नालायक मुलाला त्याने चांगलीच शिक्षा दिली. खरोखर माझ्या मनात आत्तापर्यंत अद्वैतच्या बाबतीत खूपच गैरसमज होते. त्यावरती दिनकर म्हणतो की मला आता तुझ्या त्या परिवाराची परिस्थिती समजू शकते आहे, कारण जावईबापूंना स्वतःच्या भावानेच खूप मोठा धोका दिला आहे आणि जावईबापू आत्ता जरी आपल्यासमोर पाषाणासारखे वागत असले तरीसुद्धा त्यांच्या काळजाला खूप मोठी ठेच पोचली आहे आणि आता त्यांना तुलाच सांभाळून घ्यायचं आहे कला. तर कला म्हणते की आता राहुलमुळे अद्वैतची जी मनस्थिती झाली आहे ना, ती सर्व काही मी समजून घेऊ शकते बाबा. कारण मला अद्वैत खरा कसा माणूस आहे हे समजलं आहे. अद्वैत वरून का नारळासारखा किती टणक जरी असला ना, तरी त्यातील पाण्यासारखा तो स्वच्छ आणि निर्मळ आहे. तर आता कला चांदेकरांची जाणारी इज्जत व बुडणारा बिझनेस स्वतः अद्वैतची ढाल बनून वाचवणार असते, परंतु तो कसा हे तर आपण येणाऱ्या भागातच